नमस्कार, मी श्वेता अंकले आणि आपण पाहत आहात तरुण भारत न्यूज। बेळगावसह देश विदेशातील घडामोडींचा आढावा घेऊया। सर्वप्रथम पाहूयात आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। बैलहोंगल येथे भीषण अपघात, भरधाव कार मेंढ्यांच्या कळपावर धडकली, 48हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू। कॅम्प जिमखाना ग्राउंड गोळीबार प्रकरणात आणखी एक आरोपी जेरबंद, मुख्य आरोपीच्या शोधासाठी 2 विशेष पथके, पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली माहिती। कोयना धरणातून 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, कृष्णा नदीत पाण्याचा प्रवाह वाढला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रेल्वेच्या चुकीच्या SMS मुळे प्रवाशांचा गोंधळ, वेळेवर सुटली वंदे भारत एक्सप्रेस, प्रवाशांची मोठी गैरसोय। पोलीस भरती प्रक्रियेत गैरप्रकार महागात, दोषींना 5 ते 12 वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद, पोलीस आयुक्तांचा कडक इशारा। रिफंडच्या नावाखाली 1 लाखांचा गंडा, गणेशपुरातील नागरिकांची ऑनलाईन फसवणूक, CEN पोलिसांकडून रक्कम फ्रीज। दैनिक तरुण भारतच्या बातमीची दखल, रामघाट रोडवरील खड्डे तात्पुरते बुजवण्याच्या कामाला सुरुवात, मात्र कायमस्वरूपी रस्ता बांधकाम करण्याची अपेक्षा व्यक्त। मुसळधार पावसातही मंत्री सतीश जारकिहोळी मैदानात, गोकाक तालुक्यात विकास कामांचा घेतला आढावा, अधिकाऱ्यांना दिले कडक निर्देश। या होत्या महत्त्वाच्या हेडलाईन्स। आता पाहूया सविस्तर बातम्या। बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील जालीकोप्प गावाजवळ भरधाव कारने मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिल्याने तब्बल 48हून अधिक मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 पेक्षा अधिक मेंढ्या गंभीर जखमी झाल्यात। या अपघातात लाखो रुपयांचं नुकसान झालं असून चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झालाय। बैलहोंगल पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार चालकाचा शोध सुरू केलाय। बैलहोंगल तालुक्यातील जालीकोप्प गावाजवळ भीषण अपघातात भरधाव कारने मेंढ्यांच्या कळपाला जोरदार धडक दिल्याने 48हून अधिक मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 पेक्षा अधिक मेंढ्या गंभीर जखमी झाल्या। मिळालेल्या माहितीनुसार बैलहोंगलहून बेलवडीकडे भरधाव वेगाने जाणारी कार जालीकोप्प गावाजवळ रस्ता ओलांडत असलेल्या मेंढ्यांच्या कळपावर चढली। या भीषण धडकेत अनेक मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर जखमी मेंढ्या रस्त्यावर तडफडत असल्याचं हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले। मृत झालेल्या मेंढ्या केंगानूर येथील चंद्रप्पा हित्तलमनी आणि दोडवाळ येथील बिरप्पा यांच्या मालकीच्या असल्याचे समजते। अपघातात अनेक गाभण मेंढ्यांचाही मृत्यू झाल्याने घटनास्थळी अत्यंत वेदनादायी परिस्थिती निर्माण झाली। हे दृश्य पाहून स्थानिक नागरिकांनी तीव्र हळहळ व्यक्त केली। या दुर्घटनेमुळे मेंढपाळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून संबंधित कार चालकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। अपघातानंतर कार चालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला। घटनेची माहिती मिळताच बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून गुन्हा दाखल करून फरार चालकाचा शोध सुरू केलाय। बेळगाव शहरातील युनियन जिमखाना परिसरातील गाजलेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांना आणखी एक यश मिळालंय। या प्रकरणातील आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आलं असून मुख्य आरोपीच्या शोधासाठी 2 विशेष पथके कार्यरत आहेत। पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोळीबार प्रकरणात पुणे येथील साहिल नांगडे याला अटक करण्यात आली आहे। यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 3 झाली आहे। यापूर्वी पुण्यातील चालक रोहन पोकळे आणि बेळगावच्या कामत गल्लीतील आदिराज सुतार यांना अटक करून त्यांची चौकशी करण्यात आली होती। या प्रकरणातील मुख्य आरोपी प्रफुल्ल पाटील हा महाराष्ट्रात लपून बसल्याची माहिती असून त्याचा शोध घेण्यासाठी बेळगाव पोलिसांनी 2 विशेष पथके स्थापन केली आहेत। आरोपीला लवकरच अटक करण्यासाठी शोध मोहीम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली। गोळीबार प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून मुख्य आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची विशेष पथके महाराष्ट्रात विविध ठिकाणी शोध मोहीम राबवत आहेत। पश्चिम घाटात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण वेगाने भरत आहे। धरणातून 6000 क्युसेक पाण्याचा विसर्ग कृष्णा नदीपात्रात सुरू करण्यात आला असून नदीतील पाण्याची पातळी वाढतीये। कर्नाटकातील चिक्कोडी उपविभागातील नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय। चला सविस्तर पाहूया।
महाराष्ट्रातील पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण वेगाने भरत असून धरणातून 6,000 क्युसेक पाणी कृष्णा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. 105 टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणात सध्या सुमारे 85% पाणीसाठा झालाय. त्यामुळे पुढील काही दिवसात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून आणखी पाण्याचा विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे. दरम्यान कृष्णा नदीत सध्या सुमारे 90,000 क्युसेक पाण्याचा प्रवाह सुरू असून या वाढत्या पाण्यामुळे कर्नाटकातील चिकोडी उपविभागातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. बेंगळुरूहून बेळगावकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवाशांना रेल्वेकडून आलेल्या चुकीच्या एसएमएसमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय. दुपारी 2:20 सुटणारी गाडी सायंकाळी 5:30 वाजता सुटणार असल्याचा संदेश अनेक प्रवाशांच्या मोबाईलवर आला. मात्र प्रत्यक्षात गाडी नियोजित वेळेनुसार दुपारी 2:20 रवाना झाली. त्यामुळे एसएमएसवर विश्वास ठेवून उशिरा स्थानकावर पोहोचलेल्या अनेक प्रवाशांची गाडी चुकली. शुक्रवारी ट्रेन क्रमांक 26752 केएसआर बेंगळूर बेळगाव वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना रेल्वेकडून गाडीचे वेळापत्रक बदलल्याचा एसएमएस प्राप्त झाला. या संदेशानुसार गाडी दुपारी 2:20 ऐवजी सायंकाळी 5:30 सुटणार असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. मात्र प्रत्यक्षात कोणताही विलंब न होता वंदे भारत एक्सप्रेस नियोजित वेळेनुसार दुपारी 2:20 बेंगळुरूहून रवाना झाली. अधिकृत एसएमएसवर विश्वास ठेवून उशिरा स्थानकावर आलेल्या अनेक प्रवाशांना गाडी निघून गेल्याचं समजताच त्यांची मोठी गैरसोय झाली. या प्रकारामुळे रेल्वेच्या प्रवासी सूचना व्यवस्थावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून चुकीच्या संदेशामुळे प्रवाशांना आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागल्याची भावना व्यक्त होत आहे. प्रवाशांनी अशा तांत्रिक त्रुटी टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अधिक अचूक आणि विश्वासार्ह सूचना प्रणाली विकसित करण्याची मागणी केली आहे. उद्या 2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या नागरी पोलीस कॉन्स्टेबल भरती परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने उमेदवार आणि जनतेला कडक इशारा दिलाय. परीक्षेत कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार, प्रश्नपत्रिका फुटणे किंवा फसवणुकीचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असून संबंधितांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली आहे. सार्वजनिक भरती परीक्षा पारदर्शक, निष्पक्ष आणि भ्रष्टाचारमुक्त पद्धतीने पार पाडण्यासाठी कर्नाटक सरकारने कर्नाटक सार्वजनिक परीक्षा भरतीमधील भ्रष्टाचार आणि अयोग्य पद्धती रोखण्यासाठी उपाययोजना अधिनियम 2023 लागू केला आहे. या कायद्यानुसार परीक्षेत फसवणूक करणे, अनधिकृत मदत घेणे, दुसऱ्याच्या नावाने परीक्षा देणे, प्रश्नपत्रिका फुटवणे, परवानगीशिवाय प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका बाळगणे तसेच इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या माध्यमातून गैरप्रकार करणे हे गंभीर गुन्हे मानले आहेत. कायद्यानुसार परीक्षेमध्ये गैरप्रकार करणाऱ्या उमेदवाराला कमाल 5 वर्षांचा तुरुंगवास आणि किमान 10 लाख रुपयांचा दंड होऊ शकतो. तर प्रश्नपत्रिका फुटणे, कट रचणे, मध्यस्थी करणे किंवा संघटित गैरप्रकारात सहभागी असलेल्या व्यक्तींना 8 ते 12 वर्षांच्या तुरुंगवासासह 15 लाख ते 10 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. याशिवाय संबंधित उमेदवाराची हकालपट्टी तसेच गैरप्रकारातून मिळालेली मालमत्ता किंवा पैसा जप्त करण्याचीही तरतूद आहे. या कायद्यान्वये नोंदवले जाणारे गुन्हे अजामीनपात्र, दखलपात्र आणि तडजोड न करण्यायोग्य आहेत. त्यामुळे सर्व उमेदवार, पालक, प्रशिक्षण संस्था आणि नागरिकांनी कोणत्याही बेकायदेशीर कृत्यात सहभागी होऊ नये. परीक्षेशी संबंधित प्रश्नपत्रिका फुटल्याची किंवा इतर अनियमिततेची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीस विभाग किंवा संबंधित परीक्षा प्राधिकरणाला कळवावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ऑनलाईन खरेदी करताना सावध रहा. बेळगावातील गणेशपूर येथे एका नागरिकाची तब्बल 1 लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. रिफंडच्या नावाखाली भामट्यांनी बँक खात्याची माहिती मिळवली, यूपीआयद्वारे रक्कम लंपास केली. मात्र सीएन पोलिसांनी तातडीने कारवाई करत ही रक्कम गोठवली आहे. गणेशपूर येथील एका नागरिकाने ऑनलाईन वस्तू मागवली होती. मात्र ऑर्डर केलेल्या वस्तूऐवजी दुसरीच वस्तू मिळाल्याने त्यांनी ती परत करण्यासाठी कस्टमर केअरवर संपर्क साधला. यावेळी सायबर भामट्यांनी रिफंड देण्याचा आमिष दाखवत बँक खात्याची माहिती मिळवली. त्यानंतर काही मिनिटातच यूपीआयद्वारे 98,000 रुपये आणि 2,000 रुपये असे एकूण 1 लाख रुपये त्यांच्या खात्यातून काढून घेतले. या प्रकरणाची माहिती मिळताच सीएन पोलिसांनी तात्काळ कारवाई करून फसवणुकीची रक्कम गोठवली आहे.
न्यायालयीन प्रक्रियेनंतर पीडिताला ही रक्कम परत मिळू शकते, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी दिली आहे. ऑनलाईन खरेदी दरम्यान रिफंडच्या नावाखाली कोणालाही बँक खाते, यूपीआय पिन, ओटीपी किंवा इतर गोपनीय माहिती देऊ नका, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या हेल्पलाईनवर किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. बेळगावातील रामघाट रोड ते गणेशपूर पाईपलाईनला जोडणाऱ्या रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या समस्येबाबत तरुण भारत न्यूजने वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं. या वृत्ताची कॅन्टोन्मेंट बोर्डाने दखल घेत दिलेल्या आश्वासनानुसार आज कोल टारच्या सहाय्याने खड्डे बुजवण्याच्या तात्पुरत्या कामाला सुरुवात केली आहे. पाहुयात सविस्तर वृत्तांत. बेळगावातील रामघाट रोड ते गणेशपूर पाईपलाईनला जोडणारा रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापला होता. पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहन चालक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघाताचा धोकाही वाढला होता. या गंभीर समस्येबाबत तरुण भारत न्यूजने वृत्त प्रसिद्ध करून नागरिकांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवला. वृत्ताची दखल घेत कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाम मंचलवार यांनी पावसाळ्यानंतर कायमस्वरूपी रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल, तर तोपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी कोल टारच्या सहाय्याने खड्डे बुजवण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत आज 1 ऑगस्ट रोजी प्रत्यक्षात खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांमध्ये कोल टार टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात येत आहे. तरुण भारत न्यूजच्या वृत्तानंतर प्रशासनाने तातडीने कारवाई केल्यामुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांचा प्रश्न प्रभावीपणे प्रशासनापर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांनी तरुण भारत न्यूजचे आभार मानले असून पावसाळा संपल्यानंतर कायमस्वरूपी आणि दर्जेदार रस्ता दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीतही कामांची पाहणी करत अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देणाऱ्या मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या या दौऱ्यामुळे कामे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसातही सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत गोकाक तालुक्यातील कौजलगी जवळील घटप्रभा उजव्या मुख्य कालव्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी सुरू असलेल्या कामाच्या प्रगतीचा तसेच परिसरातील परिस्थितीचा आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाबाबत सविस्तर माहिती घेऊन आवश्यक त्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबवण्याच्या सूचना दिल्या. तसेच कामात कोणतीही हलगर्जी होऊ नये, दर्जेदार कामासह निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा, असेही निर्देशही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. मुसळधार पावसातही प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यामुळे मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या कार्यतत्परतेची परिसरात चर्चा होत आहे. बेळगावात अत्याधुनिक वैद्यकीय सेवांसाठी आता विश्वासाचं नाव विजया दक्षता हॉस्पिटल. 24 तास अतिदक्षता विभाग, जनरल मेडिसिन, सर्जरी, डायलिसिस, प्रसूती सेवा, बालरोग, अस्थिरोग, न्यूरोलॉजी, कॅन्सर सर्जरी आणि अनेक सुपर स्पेशालिटी सुविधा सर्व एकाच ठिकाणी. अनुभवी डॉक्टर, आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णांसाठी मनापासून सेवा. सर्व प्रमुख विमा आणि सरकारी योजना स्वीकारल्या जातात. आजच भेट द्या. खानापूर रोड, 3ऱ्या रेल्वे गेट जवळ, रेल्वे ओव्हरब्रिजच्या खाली, टिळकवाडी, बेळगाव. संपर्क 7353641444. विजया दक्षता हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची दक्ष काळजी. सांब्रा गावातील एका खासगी संस्थेचे माजी सचिव भुजंग केदारी जोई यांच्या विरुद्ध 1,96,00,000 लाखांचा अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी पत्रकारांना दिली. भुजंग जोई यांनी 2003 ते 2023 या कालावधीत संस्थेचे सचिव म्हणून प्रशासकीय तसेच आर्थिक व्यवहारांची जबाबदारी सांभाळली होती. प्राथमिक तपासात त्यांनी 19 सभासदांच्या कर्ज नोंदींचा गैरवापर करून संस्थेच्या अध्यक्षांची बनावट स्वाक्षरी केली. त्यानंतर कागदपत्रे गहाण ठेवून 59,12,000 कर्ज मंजूर करून घेतल्याचं समोर आलंय. तपासात ही रक्कम स्वतःच्या वैयक्तिक खात्यात वळवल्याचा आरोप असून संस्थेच्या एकूण 1,96,00,000 आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मादिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू विक्री विरोधात पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले.
ही कारवाई 31 जुलै 2026 रोजी मरीहाळ सुळे भावी रोडवरील सार्वजनिक ठिकाणी करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रामप्पा यरगुडी वय 44 हा कोणताही वैध सरकारी परवाना नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी अवैधरित्या सराईची विक्री करत होता. याची माहिती मिळाल्यानंतर मरीहाळ पोलीस ठाण्याचे एएसआय RM तळवार आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत आरोपीकडून ओरिजिनल चॉईस कंपनीचे 96 टेट्रा पाऊच जप्त करण्यात आले. या प्रकरणी मरीहाळ पोलीस ठाण्यात उत्पादन शुल्क कायदा 1963 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी एएसआय RM तळवार व त्यांच्या पथकाचे कौतुक केले आहे. टिळकवाडी येथील MV हेरवाडकर स्कूलमध्ये सिनेमॅटोग्राफी विषयावरील स्पर्धा व विशेष कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाला तरुण भारतचे तौसिफ मुजावर, अमित कोळेकर, प्राचार्या शोभा कुलकर्णी, वरदा फडके, नीता पाटील, केतकी मुतालिक देसाई, शिवानी, वीरेश तसेच शाळेचे शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर सिनेमॅटोग्राफीविषयी माहिती देत विविध व्हिडिओ सादरीकरणांच्या माध्यमातून या क्षेत्राचे महत्त्व, तंत्रज्ञान आणि आधुनिक काळातील उपयुक्तता प्रभावीपणे मांडली. गांधी हाऊस, सुभाष हाऊस, जवाहर हाऊस आणि शिवाजी हाऊसच्या विद्यार्थ्यांनी सिनेमॅटोग्राफी विषयावर आकर्षक सादरीकरणे करून उपस्थितांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून या क्षेत्राबद्दलची आवड आणि भविष्यातील संधी यावरही विचार व्यक्त केले. स्पर्धेत जवाहर हाऊसने प्रथम तर गांधी हाऊसने द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमार समर पाटील आणि कुमार स्नेहित येळूर यांनी केले, तर आभार प्रदर्शन अनिल नदाफ यांनी केले. कार्यक्रमात शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जोयडा तालुक्यातील करंजोयडा ग्रामपंचायत हद्दीतील वाघेली जोयडा मार्गावर आज शनिवारी सकाळी खानगाव गावाजवळ मोठी दुर्घटना टळली. वाघेलीहून जोयडाकडे येणारी बस खानगावजवळ पोहोचत असताना एका विशाल झाडाची फांदी अचानक रस्त्याच्या मध्यभागी तसेच वीज वाहिन्यांवर कोसळली. या घटनेत 4 वीज खांब तुटून पडले. घटनेमुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. बसमधील प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच खानगाव येथील राजेश गावडा आणि इतर ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झाडाची फांदी कापून हटवली. त्यानंतर वीज वाहिन्या सुरक्षितपणे बाजूला करून तुटलेले वीज खांब रस्त्याच्या कडेला हलवले. त्यामुळे वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली. या मदत कार्याला बराच वेळ लागला. खानगाव येथील वायनो गावडा यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी परिश्रम घेऊन सहकार्य केले. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. बेळगाव शहराला मंडोळी, हंगरगा आणि सावगाव या गावांशी जोडणाऱ्या मंडोळीच्या मुख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा मोठा भाग वाहून गेला असून अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे पावसाच्या पाण्याने भरल्याने त्यांची खोली लक्षात येत नसल्याने अपघाताचा धोका अधिक वाढलाय. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, शेतकरी, दुचाकीस्वार, 4 चाकी वाहने तसेच शाळकरी विद्यार्थी प्रवास करतात. परिसरात 5 ते 6 नामांकित शाळा असल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मात्र रस्त्याच्या कडेला असलेला भाग वाहून गेल्याने अवघा 10 फूट रस्ता शिल्लक राहिलाय. यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांना पायी चालणंही धोकादायक बनलंय. समोरून बस, ट्रक किंवा अन्य अवजड वाहन आल्यास बाजूला उभं राहण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मंडोळी, हंगरगा आणि सावगाव या गावांना जोडणारा हा प्रमुख आणि महत्त्वाचा मार्ग असल्याने सर्व प्रकारची वाहतूक याच रस्त्यावरून होत असते. मात्र रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असताना संबंधित प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. स्थानिक नागरिकांनी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून खड्डे बुजवावेत, वाहून गेलेल्या रस्त्याच्या कडेला संरक्षण भिंत किंवा मजबूतीकरण करावे, तसेच संपूर्ण रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी केली आहे. व्यवसाय वाढवायचा असो वा कुटुंबाची गरज भागवायची, सादर आहे लोकमान्य गोल्ड लोन.
माफक प्रक्रिया शुल्क आणि कमीत कमी कागदपत्रांसह तात्काळ मंजुरी. लोकमान्य गोल्ड लोन, प्रत्येक कुटुंबासाठी, प्रत्येक व्यवसायासाठी. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 180021245050. नियम व अटी लागू. उत्तर कन्नड जिल्ह्यासाठी महत्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या ताळगुप्पा शिरसी हुबळी नव्या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला गती देण्याची मागणी खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. नवी दिल्लीत झालेल्या भेटीदरम्यान खासदार कागेरी यांनी या रेल्वे मार्गाच्या अंमलबजावणीत कोणताही विलंब किंवा संभ्रम निर्माण होऊ नये यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तातडीने तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना द्यावेत. तसेच रेल्वे मंडळाकडून या नव्या मार्गाला लवकरात लवकर मंजुरी मिळावी अशी विनंती केली. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागणीची सकारात्मक दखल घेत प्रकल्पाबाबत लवकरच आवश्यक आणि योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले. राज्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे कर्नाटक सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याची भूमिका राज्याने स्पष्ट केली आहे. यंदा राज्यात झालेल्या मोठ्या पर्जन्य तुटीमुळे जलाशयातील पाणीसाठ्यावर गंभीर परिणाम झाला असून अशा अभूतपूर्व परिस्थितीत सध्या कावेरी नदीचे पाणी सोडणे शक्य नसल्याचे राज्याने म्हटले असल्याची माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी सांगितले. राज्याच्या मते सध्याची परिस्थिती लक्षात घेता कावेरी पाणी वाटपाबाबत लागू असलेले डिस्ट्रेस शेअरिंग तत्व अक्षरशः आणि न्याय पद्धतीने राबवणे आवश्यक आहे. उपलब्ध जलसाठा, पर्जन्यमानातील घट आणि पिण्याच्या पाण्याची वाढती गरज यांचा विचार करूनच कोणताही निर्णय घेण्यात यावा अशी राज्याची भूमिका आहे. या संदर्भात केंद्र सरकार आणि संबंधित प्राधिकरणांनी कर्नाटकासमोरील वस्तुस्थितीचा सहानुभूतीपूर्वक आणि निष्पक्षपणे विचार करावा असे आवाहन करण्यात आले आहे. हर घर तिरंगा अभियानाच्या पूर्वसंध्येला बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा उत्साह व्यक्त करत भव्य तिरंगा रॅली काढली. हातात तिरंगा घेऊन विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांना राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान राखण्याचा आणि हर घर तिरंगा अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचा संदेश दिला. देशभक्तीने भारलेल्या या रॅलीत विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मता, स्वातंत्र्याचा अभिमान आणि राष्ट्रध्वजाविषयीचा आदर यांचा प्रभावी संदेश दिला. या उपक्रमामुळे परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनीही या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद दिला. एसकेई सोसायटीच्या ठळकवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक राजाराम आर कुडतुरकर हे शुक्रवार दिनांक 31 जुलै 2026 रोजी आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ शिक्षकी सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनिमित्त शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेच्या सभागृहात भावपूर्ण वातावरणात संपन्न केला. आर कुडतुरकर हे 1991 मध्ये ठळकवाडी हायस्कूलमध्ये गणित विषयाचे शिक्षक म्हणून रुजू झाले. अनेक वर्षे गणित विषय त्यांनी कुशलतेने हाताळला व आपल्या सेवाकालात त्यांनी अनेक नामवंत विद्यार्थी घडवले. अनेक वर्षे शाळेतील एनसीसी विभाग सांभाळून राष्ट्रीय पातळीवर आपले छात्र चमकवले. सन 2010 पासून 16 वर्षे त्यांनी या मोठ्या व नामवंत शाळेच्या मुख्याध्यापक पदाची सूत्रे यशस्वीरित्या सांभाळली. त्यांच्या कुशल व शिस्तप्रिय नेतृत्वात शाळेने अनेक क्षेत्रात चमकदार कामगिरी केली. सेवानिवृत्तीनिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमात व्यासपीठावर हमारा देश संघटनेचे व्यंकटेश शिंदे, संदीप भिडे, शाळेचे ज्येष्ठ शिक्षक CY पाटील, सुरेश भातकांडे यांच्यासह विविध शाळेतील शिक्षक, माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. रेल्वेत चढताना पाय घसरून खाली पडल्याने रुळाखाली पडून एका अनोळखी प्रवाशाचा मृत्यू झालाय. शुक्रवारी सायंकाळी बेळगाव रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. बेळगाव रेल्वे पोलिसांनी सुमारे 50 ते 55 वर्षीय अनोळखीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. 5 फूट 5 इंच उंची, काळसर वर्ण, अंगाने सडपातळ, उभट चेहरा, मयत प्रवासी असं त्याचं नाव आहे. त्याने फ्रेंच कट दाढी-मिशी ठेवली आहे. त्याच्या अंगावर हिरवे हाफ कलर टी शर्ट, करडी पॅन्ट परिधान केली आहे. त्याच्याजवळ चौकडा लायनिंग टॉवेलही आढळून आलाय. या प्रवाशाची ओळख पटवण्यासाठी संपर्क करण्याचं आवाहन बेळगाव रेल्वे पोलिसांनी केलंय. याचबरोबर आजच्या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.